13 वर्षीय गतिमंद मुलीवर अत्याचार करून तिचा अश्लील व्हिडिओ बनविणाऱ्या अद्वैत खोतरे याला अटक केल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली। त्याला 17 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे कोर्टाने दिले। अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या अद्वैत आणि पीडितेचा एक अश्लील व्हिडिओ एका मुलाला मोबाईलवर आढळला। यातील पीडित त्याचा भागातील असल्याने त्याने ही माहिती कळवा पोलिसांनी दिली। या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक करडे यांच्या पथकाने या प्रकाराची पीडिता आणि तिच्या कुटुंबियांकडे खातरजमा केली। 10 जून रोजी सकाळी 9:30 वाजता अद्वैत याने पीडितेवर त्याच्या खारेगावमधील घरात अत्याचार केल्याची बाब समोर आले। त्या अत्याचाराचे व्हिडिओ चित्रणही त्याने मोबाईलमध्ये काढले। हे चित्रण त्याने त्याच्या एका मित्रालाही दाखवले। यातूनच हा प्रकार उघड झाला आहे। पीडितेच्या पालकांनी याची तक्रार दाखल केल्यानंतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करून आरोपीला कळवा पोलिसांनी अटक केली। मेट्रो कारशेडकरिता मोगरपाडा येथील 174 हेक्टर जागेचा ताबा जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी MMRDकडे सुपूर्द केला, परंतु या जागेच्या योग्य मोबदल्याची पूर्तता अद्याप केलेली नाही। तसेच ही जागा बेकायदेशीर पद्धतीने शासनाने ताब्यात घेतली असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न तसेच समस्यांबाबत माहिती देण्यासाठी खारभूमी कृषी समन्वय समितीच्या वतीने आज ठाणे शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी कारशेडसाठी जमीन देण्यास विरोध केला आहे। वडाळा घाटकोपर कासार वडवली या मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम ठाण्यात सुरू आहे। घोडबंदर येथील मोगरपाडा भागात मेट्रोच्या कारशेडची निर्मिती केली जाणार आहे। सुमारे 50 वर्षांपासून येथील शेतकऱ्यांचा या जमिनीवर उदरनिर्वाह सुरू आहे। त्यामुळे येथील शेतकऱ्यांचा आणि ग्रामस्थांचा या मेट्रो कारशेडसाठी जागा देण्यास विरोध आहे। परंतु काल जिल्हा प्रशासन MMRDचे अधिकारी प्रस्तावित कारशेडच्या जागेवर दाखल झाले। त्यानंतर येथे फलक उभारण्यात आले। 167 शेतकरी खातेदार आणि अतिक्रमित करण्यात आलेल्या 174 हेक्टर जमिनी ताब्यात घेण्यासंदर्भातील कारवाई अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या उपस्थितीत झाली। त्यानंतर या जागेचा ताबा MMRDकडे सुपूर्द करण्यात आला, परंतु MMRDकडे जमीन सुपूर्द करण्यात येणार आहे या संदर्भात कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती। तसेच मोबदल्याची देखील पूर्तता केली नव्हती असा आरोप शेतकरी वर्गाकडून होऊ लागला आहे। जिल्हा प्रशासनाच्या या कारभारावर शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आणि संतापाचे वातावरण पसरले आहे। शासनाच्या विविध आदेशानुसार आणि दस्तावेजावर त्यांचा ताबा कायदेशीर आहे, परंतु गुरुवारी रात्री 10 ते मध्यरात्री 2 वाजेपर्यंत पोलिसांनी घरात घुसून दबावाखाली नोटिसा दिल्या आणि परिसरात फलक लावून जमीन ताब्यात घेतल्यामुळे शेतकरी वर्गाकडून याचा निषेध होत आहे। क्रिकेट खेळण्याच्या वादातून एका टोळक्याने दुसऱ्या गटातील शिवम करोतिया याच्या पाठीवर वार केल्याने त्याचा मृत्यू झाला। या खून प्रकरणामध्ये रवी शर्मा आणि तनिष सिंग या दोघांनाही अटक केल्याची माहिती वागळे पोलिसांनी दिली। त्यांना 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे कोर्टाने दिले। त्यापूर्वी जय शर्मा याला या प्रकरणात अटक झाली होती। ठाण्याच्या वागळे स्टेट साठेवाडी भागात 2 जून 2025 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ज्ञान साधना कॉलेजजवळ भावेश करोतिया हा तेथील मुलांसह रवी यांच्याबरोबर कॉलेज समोरील रोडवर क्रिकेट खेळत होता। त्याचा रवी या साठेवाडीतील तरुणाबरोबर खेळण्यावरून वाद झाला। रवीने भावेशला मारहाण केली। या वादानंतर तनिष सिंग याने शिवम याच्या पाठीच्या उजव्या बाजूला मागे वार केला। यात गंभीर जखमी झालेल्या शिवमचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। घटनेनंतर पसार झालेल्या 3 आरोपींपैकी जयेशला 3 जून रोजी अटक केली होती, तर रवी आणि तनिष या दोघांना 10 जून रोजी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारी यांनी दिली। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण।
ठाण्याचे हिरानंदानी मेढोद महाराष्ट्रनगर येथील म्हाडाचे रहिवासी 15 वर्ष उलटून हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. विकासक अजूनही या रहिवाशांना तारखा देतोय. जानेवारी 2025ला पुन्हा विकासक यांच्याबरोबर कमिटीची मीटिंग झाली. त्यात बांधकाम फेब्रुवारीमध्ये जोरात सुरू होईल असे विकासकाने सांगितले. त्यानंतर पुन्हा फेब्रुवारीमध्ये सुद्धा विकासक यांची कमिटीबरोबर चर्चा झाली. त्यावेळी सुद्धा या विकासकाने रहिवाशांना सांगितले की मार्च संपेपर्यंत कामाला जोरात सुरुवात होईल असे सांगितले. गेल्या 15 वर्षापासून विकासक या रहिवाशांना फक्त तारखा देत आहे. त्यात या महाराष्ट्रनगरमधील जवळपास 50 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. तर काही रहिवासी ज्येष्ठ नागरिक आहेत. अशातच आपलं हक्काचं घर मिळावं या प्रतीक्षेत हे ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत. काही जण भाड्याने ठाण्याच्या बाहेर राहत असून त्यांना येण्या जाण्याचा खर्च तसे औषधांचा खर्चही परवडत नाही. एकंदरीतच या रहिवाशांचा जीव आता मेटाकुटीला आला आहे आणि आज या सर्व रहिवाशांचा बांध फुटला असून त्यांनी आपली कैफियत समाज माध्यमांसमोर मांडली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष रमेश आंबरे, ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर, माजी नगरसेविका सौ स्नेहाताई आंबरे सह महाराष्ट्रनगरमध्ये रहिवासी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. आम्हाला घर भाडं नको, पण आमचं हक्काचं घर आम्हाला द्या, हीच मागणी या रहिवाशांनी केली आहे. जर मागणी मान्य झाली नाही तर आमरण उपोषण सुद्धा करू असा इशारा देखील रहिवाशांनी दिला आहे. नमस्कार, मैं अशोक सिंह, महाराष्ट्र नगर का रहवासी। मेरा यहाँ पे घर है और लास्ट 15 साल से ये जो रीडेवलपमेंट का प्रकरण चालू है ब्रांच पे स्कीम के तरफ से, वो कोई काम नहीं आ रहा है। और ये सारे गरीब पब्लिक को जो LIG, MIG, HIG का लोगों का है, उनके खिलाफ ऐसा सुलूक किया है कि ना तो घर का है ना तो घाट का है। इनके खिलाफ हम आंदोलन, मूक आंदोलन छेड़ रहे हैं। हम बहुत बहुत धन्यवाद कर रहे हैं कि हमारे स्नेहाताई आंबरे जो नगर सेविका है, हमारे केलकर साहब MLA, ये हमारे सपोर्ट में खड़े हैं। यहाँ पे जितने सारे कमेटी मेंबर्स हैं, हम सब साथ हैं। आज कम से कम 150 लोग यहाँ पे इकट्ठा हुए। हमें अपना घर चाहिए, हमें पॉलिटिक्स नहीं चाहिए प्लीज़। और कम से कम 50 लोगों के ऊपर स्वर्गवासी हुए बिना घर देखे हुए। हमारी सरकार से यही मांगनी है, गवर्नमेंट से यही मांगनी है हाथ जोड़ के कि हमें जल्दी से जल्दी न्याय मिलना चाहिए और हक का घर मिलना चाहिए। धन्यवाद। एका रिक्षा चालकाचा मोबाईल आणि काही रोकडची चोरी करून फरार झालेल्या विजय जाधव याला 13 वर्षांनी अटक करण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट 5च्या पथकाला यश आले. त्याला श्रीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. किशननगर भागात चोरी प्रकरणातील आरोपी येणार असल्याची माहिती पुणे शाखेचे पोलीस अंमलदार निलेश शेडगे यांना मिळाली होती. त्याच आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शेडगे यांच्यासह अंमलदार सचिन पडंगर आणि मिनीनाथ शिकारे यांच्या पथकाने या किशननगर भागातून विजय जाधव याला ताब्यात घेतले. चौकशीत 8 ऑगस्ट 2012 रोजी रात्री 10 वाजता रिक्षाचालक महेश बुधकर यांचा मोबाईल आणि 350 रुपयांच्या रोकडची चोरी केल्याची बाब समोर आली होती. या घटनेनंतर तो पसार झाला होता. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. त्याला न्यायालयाने फरारी घोषित केले होते. त्याला अटक केल्यानंतर वैद्यकीय तपासणीनंतर श्रीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.